नमस्कार मित्रांनो, आमच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापूर्वक स्वागत. मित्रांनो, आजची वस्तुस्थिती. घरं मोठी पण कुटुंबे लहान. भरपूर पदव्या पण सामान्य ज्ञानाची बोंब. दर्जेदार औषध पण आरोग्य ढासळलेलं. चंद्रावर पोचलो पण शेजाऱ्यांशी ओळख नाही. प्रचंड पैसा पण मन शांती नाही. उच्च बुद्ध्यांक पण भावना शून्य. माहिती खूप पण शहाणपण नाही. आणि सरते शेवटी माणसं भरपूर पण माणुसकीचा पत्ता नाही. मित्रांनो, आज आपल्यासाठी रडणारे उद्या दुसऱ्यासाठी रडतील. आज आपल्यावर प्रेम करणारे उद्या दुसऱ्यावर प्रेम करतील. सत्य तर हे आहे, आजकाल नाते पण वेळेनुसार बदलतात. डिजिटल ऑनलाईनच्या युगात दुःखाला खोटे साथीदार पावलास भेटतात. आपण असल्याने आणि नसल्याने कोणाला फरक पडत नाही. ही नवीन दुनिया जुन्याला विसरून नव्याला लवकर आपलं करते. आई बापाचं नातं सोडून प्रत्येक नात्याला इथं पर्याय उपलब्ध आहे. कोण आपलं आणि कोणाला आपलं करावं थोडं कठीणच आहे. आपले वाटणारे काही काळाने अनोळखी होतात. एक जरी सच्च्या मनाने नातं निभवत असला तरी पुढचा स्वार्थी आहे. होय, थोडंसं कडू आहे, पण सत्य हेच आहे. आपण नसताना सुद्धा दुसऱ्यासोबत लोक खुश राहतील. आजकाल नात्यामध्ये सुद्धा पर्याय आहे. आपण असल्याने आणि नसल्याने कोणाला फरक पडत नाही. आपणच आपल्या मनाला समजून सांगावं, हे वेळेनुसार सगळं बदलणार आहे. आपणच आपल्या आनंदासाठी स्वतःचे स्वतंत्र मार्ग बनवावे. हेच खरं आयुष्य आहे. मित्रांनो, चूक झाली की साथ सोडणारे बरेच असतात. पण चूक का झाली आणि ती कशी सुधारायची हे सांगणारे फार कमी असतात. समोरच्या व्यक्तीशी नेहमीच चांगले वागा. ती व्यक्ती चांगली आहे म्हणून नव्हे, तर तुम्ही चांगले आहात म्हणून. मित्रांनो, कुणीतरी हवं असतं जीवनात साथ देणार, हातात हात घेऊन शब्दाशिवाय बोलणार. कुणीतरी हवं असतं जीवाला जीव देणार, फुलातल्या सुगंधासारखे आयुष्य जपणार. कुणीतरी हवं असतं हक्काने रागावणार, चुका झाल्या तरी मायेनं समजावणार. कुणीतरी हवं असं मनापासून धीर देणार, स्वतःच्या दुःखातही मला सामावून घेणार. कुणीतरी हवं असतं मला समजावून घेणार. आयुष्याच्या वाटेवर साथ देशील का विचारणार. मित्रांनो, अहंकार बाजूला ठेवून बोलणं, हेतूशिवाय प्रेम करणं, अपेक्षेशिवाय काळजी घेणं आणि स्वार्थाशिवाय दुसऱ्यासाठी प्रार्थना करणे, ही सर्व खऱ्या नात्यांची लक्षणे आहेत. मला कोणाची गरज नाही हा अहंकार आणि सर्वांना माझी गरज आहे हा भ्रम, या दोन्ही गोष्टी जर टाळल्या तर माणूस आणि माणुसकी लोकप्रिय व्हायला वेळ लागणार नाही. मित्रांनो, काल आपल्याबरोबर काय घडलं याचा विचार करण्यापेक्षा उद्या आपल्याला काय घडवायचं आहे याचा विचार करा. कारण आपण फक्त गेलेले दिवस मोजण्यासाठी नाही, तर उरलेले दिवस आनंदाने घालवायला जन्माला आलोय.